काल पुण्यामधील प्रसिद्ध अशा हॉस्पिटलमध्ये दीनानाथ मंगेशकर या नामांकित हॉस्पिटलमध्ये भाजपाच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदार अमित गोरखे यांचे शिवसहाय्यक यांच्या पत्नीचा डिलिव्हरीच्या दरम्यान मृत्यू झाला. मृत्यू का झाला तर ज्यावेळेस त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं त्यावेळेस त्यांच्याकडून 10 लाख रुपयाचं डिपॉझिटची मागणी करण्यात आली, परंतु ते 10 लाख रुपये ते डिपॉझिट न करू शकल्याने आणि सदर महिलेचा बीपी हाय झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिने 2 मुलांना जन्म देऊन तिचा स्वर्गवास झाला. मित्रांनो, किती भयानक चालू आहे विचार करा. काल रात्री ही घटना घडली. 2 लहान मुलांनी आपली आई गमावली, एका माणसाने आपली पत्नी गमावली. कशासाठी तर आरोग्य सेवेचा चालू असलेला भोंगळ कारभार. विचार करा किती वाईट गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये कलम 21ने आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य दिले आणि ते जगण्याचं स्वातंत्र्य इथली कुठलीच व्यवस्था आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. परंतु कालच्या त्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे सदर महिलेचा जगण्याचा अधिकार सुद्धा हिरावून घेण्यात आला. लक्षात घ्या, या देशामध्ये प्रत्येक राज्याला महिला आयोग आहे. कुठे ते महिला आयोग काय करतंय ते बोलायला तयार आहे का? कुठे ते आरोग्यमंत्री, त्यांचे कुठले स्टेटमेंट आले तर त्यांनी आतापर्यंत दवाखान्यावर काय कारवाई केली हे पाहणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री काय करतायत, त्याच्यावर कुठली ॲक्शन घेण्यात आली? या देशामध्ये, या राज्यामध्ये नेमकं मरण इतकं स्वस्त व्हावं ही इथली दैनंदिन अवस्था आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की इथला जो आरोग्याचा विषय आहे हा अतिशय गंभीर आहे. इथल्या लोकांसाठी सरकार विविध योजना फक्त कागदावरती काढतं, परंतु प्रत्यक्षात मात्र त्याचं काहीच होत नाही. मोदी साहेबांनी ज्या 5-5 लाख रुपयाच्या 10-10 लाख रुपयाच्या योजना काढल्या त्याला दवाखान्यामध्ये अक्षरशः कोणी विचारत नाही किंवा डॉक्टर लोक अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळं एखाद्या सामान्य कुटुंबातील माणसाने काय करायचं तर इथल्या प्रत्येक जो सरकारी दवाखाना असेल, खाजगी दवाखाना असेल, याची एक नियमावली तयार करा आणि सामान्य लोकांना त्याच्यामध्ये उपचार द्या. कारण सरकार हे इथल्या सामान्य लोकांनी निर्माण केले. सामान्य लोकांच्या मतावरती तुम्ही राज्य करताय तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करणं लागा. या देशामध्ये अनेक मातृत्व फोडणाऱ्या आमदार असतील विधानसभेमध्ये, विधानभवनामध्ये, त्या कुठे आहेत? त्या बोलायला तयार नाहीत. मित्रांनो, त्या दीनानाथ मंगेशकरचा खरं तर हॉस्पिटलचा या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो